या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। कोरोना काळात जगावर संकट आले तेव्हा जीवाची पर्वा न करता कंत्राटी एसटी चालकांनी धैर्य दाखवून प्रामाणिकपणे सेवा दिली। या धैर्याचे शासनाकडून तोंड भरून कौतुकही झाले। तसेच ही सेवा त्यांनी संपकाळातही दिली। त्यांच्या धैर्याचे व प्रामाणिक सेवेचे कौतुक करून शासनाने कंत्राटी चालकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले, परंतु आज अखेर कोणाचेही सेवेत कायम केले नाही। ते आश्वासन फक्त बोलाचीच खडी ठरली। प्रशासनाने शब्द देऊनही तो पाळला नाही। ही शासनाची उदासीनता पाहून हक्काचा पाठपुरावा करण्यासाठी कंत्राटी चालकाकडून तोंडी लेखी निवेदने दिली। या मागण्याबाबत 17 ऑक्टोबर 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण देखील केले, परंतु त्यावेळी देखील शासनाकडून पुन्हा आश्वासन देण्यात आले। नागपूरच्या 28 डिसेंबर 2022 रोजीच्या हिवाळी अधिवेशनात देखील आक्रोश मोर्चा काढला होता। यावेळी सुद्धा कायम सेवेत घेण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यात आली। आज रोजी शासनाकडून फक्त आश्वासनच मिळतात, याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही। त्यामुळे आक्रमक होऊन कंत्राटी चालक यांनी गिरीश हुजरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे चालू केलेले आहे। याचा आढावा घेतला आहे आमच्या तारा न्यूजच्या प्रतिनिधी पौर्णिमा पवार यांनी। कोरोना काळामध्ये जे काही आंदोलने झाली किंवा एस टी कर्मचारी आहेत त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत, त्याला न्याय दिलेला नाही आहे सरकारने। तर त्यासाठीच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे काही आपली कंत्राटी कर्मचारी बसलेले आहेत। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, जाणून घेऊयात ॲडव्होकेट संतोष मळगीकर यांच्याकडून। आता जे हे आंदोलन चाललं आहे ते कोल्हापुरात का होतं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का घेतलं आहे त्याबद्दल सांगा। नाही, आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा चालू नाही, तर ह्या अगोदर आंदोलन हे आझाद मैदान मुंबई येथे झालं होतं। त्याशिवाय परत आपली राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये येथे पण आंदोलन झालं होतं। मात्र दोन्ही ठिकाणी जिथे आंदोलनं झाली तिथे शासनानं दखल घेतलेली नाही आहे। ना मुंबईमध्ये दखल घेतली ना नागपूरमध्ये दखल घेतली। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये हे आंदोलन चालू होताना हे माझे सगळे जे बांधव जे बसलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत। गडचिरोली, वर्धा, नागपूर, लातूरपासून सगळे आलेले आहेत आणि याचं जे केंद्रस्थान जे निवडलं आहे ते कोल्हापूर, ज्यांचं नेतृत्व आमचे गिरीश भाऊ करायले आहेत, त्यांनी आमरण उपोषण घोषित केलेलं आहे आणि आज त्याची सुरुवात आहे। आमरण उपोषण जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। तर याचं निवेदन आतापर्यंत कुठेपर्यंत देण्यात आलेलं आहे? ॲक्च्युली आम्ही 7 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं की आम्ही आंदोलनाला बसत आहोत। SP साहेबांना सांगितलं होतं। आमची अपेक्षा होती की त्यांच्याकडून काहीतरी त्याचा सकारात्मक असे चर्चेला ते बोलवतील, मात्र चर्चेला बोलवलेलं नाही आहे। तेव्हा आम्हाला हे आता अस्त्र काढावं लागलं उपोषणाचं। आज वाईट एका गोष्टीचं वाटतंय, कलेक्टर साहेबांना 7 दिवसापूर्वी आम्ही निवेदन देतो आणि सांगतोय की उपोषणाला बसतोय। SP साहेबांना सांगतोय की आम्ही उपोषणाला बसतोय, मात्र ही निवेदनं देत असताना साधं तुमचं एक अवाक्षरसुद्धा निघत नाही। म्हणजे काय नेमकं महाराष्ट्रात चाललं आहे? आज ह्या लोकांनी ज्या वेळेला कोरोना होता, ज्या वेळेला समकाळ होता, त्यावेळी हे सगळे बंधू जे हे बघाय तुम्ही बघू शकताय, ह्या बंधूंनी साथ दिली महाराष्ट्राला। आज ते बंधू होते म्हणून समकाळामध्ये एसट्या महाराष्ट्रावर चालू झाल्या। हे बंधू होते म्हणून कोरोना कालावधीमध्ये लोक सगळे प्रवासाला निघाले आणि आज त्याच बंधूंच्यावरती पोटावरती जेव्हा प्रश्न निर्माण होतोय त्यावेळेस तुम्ही बेदखल करताय। हे अजिबात चालणार नाही आहे। आम्ही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे गिरीश भाऊ तिथं तयार आहेत, ते बसलेले आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत यांना नोकरीवरती घेतलं जाणार नाही, जीव गेले तरी बेहतर, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आहे। आता तुम्ही बघू शकता या इथे कशा पद्धतीनं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे आंदोलन ज्यावेळी थांबेल, ज्यावेळी प्रशासनाला जाग येईल। यावेळी ॲडव्होकेट संतोष मळवीकर, मंगेश वडर, गिरीश बापूराव हुजरे पाटील, प्रवीण टपरे, विजय गुरव, विजय भोयर, विकास जाधव, त्रिगुण पवार, प्रकाश शिंदे उपस्थित होते। जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह,
शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही पुणेकर संस्था आणि 41वे राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल, त्यांचे मनोबल उंचावत राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने केली. समोरच्या पर्वतरांगापलीकडे असलेल्या पाकिस्तानमध्ये हा जयघोष पोचलाच पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. अश्वारूढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादींचीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाही. ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे 1800 ट्रक माती भरून त्या ठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया करण्यात आला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियन जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडिक यांना अभिवादन करीत त्यांच्या बलिदानाची आठवण यावेळी त्यांना सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाडात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. याला मोठे महत्त्व आहे. या ठिकाणी स्मारक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार करण्यात आला असून ही अभिमानाची बाब आहे. वाघनखे राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरुवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे 7 नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे असे आवाहन नायब राज्यपाल सिन्हा यांनी जवानांना केले. स्वतःवर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्यासोबत असेन. शिवाजी महाराजांनी शूरवीरांना दिलेला हा संदेश मराठीतून वाचत सिन्हा यांनी विविध इतिहासकार आणि कवींनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांना उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती ऊर्जा आहे असे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनमध्ये करार करण्यात आला. राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. भोगावती कारखाना टिकवण्यासाठी आर्थिक अडचणीतून बाहेर काढून तो सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आहोत असे नेते मंडळींनी स्पष्ट केले आहे. आमदार PN पाटील यांनी सांगितले. राज्यातील 106 कारखाने अडचणीत आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील 6 ते 7 कारखाने खाजगी झाले आहेत. भोगावती हा त्या यादीत जाऊ नये हीच अपेक्षा आहे. राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घटना घडत आहेत. मग भोगावती कारखाना हितासाठी आम्ही 34 वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर एकत्र आलो आहोत, तर आमचं चुकलं कुठे असे त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. राजू शेट्टीच्या 400 रुपयांच्या मागणीचा विषय पत्रकारांनी विचारला असता तो विषय राज्य पातळीवरील आहे. चौकशीबाबत बोलताना चौकशी करा, आम्ही तयार आहोत. तसेच भविष्यात त्यांना साखर कारखाना चालवण्यासाठी देण्याची आमची तयारी आहे असेही PN पाटील यांनी सांगितले. यावेळी क्रांतिसिंग पवार पाटील, गोकुळचे माजी संचालक PD धुंद्रे, भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंग पाटील कौलकर, ज्येष्ठ नेते कृष्णराव किरोळकर, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले आदी मान्यवर उपस्थित होते. भोगावती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस असा आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेतला. कारखाना चांगल्या चालवायच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. गेल्या वेळा
कारखान्यात मी उभारायला तयार नव्हतो. त्याच वेळा अरुण डोंगळे वगैरे ही सगळी मंडळी आली आणि तुम्ही उभारायला पाहिजे. आमचे बोर्ड म्हटलं मी उभा राहिलो. माझी तयारी नाही. 30 वर्ष मी कारखान्यात आहे पण कधी उभारलं नाही 36 वर्षात. आतापर्यंत सगळ्या चेअरमनना मी पाठिंबा दिलो. फक्त 5 वर्षच आता मी त्या कारखान्यात गेलो आणि पुन्हा या सगळ्यांना घेऊन कारखाना वाचवायचे. कोल्हापूर जिल्ह्याचे 6-7 कारखाने आता जवळजवळ ते प्रायव्हेट झालेत, प्रायव्हेट मालकाने ताब्यात गेलेत. काही 40 वर्ष चालवायला दिल्यात, काही 50 वर्ष चालवायला दिलेत. हा कारखाना सगळ्या सभासांच्या मालकीचा राहावा हा हेतू त्याच्यामध्ये ठेवून त्यावेळेच्या लोकांनी कष्ट घेतलं. 1.5 कोटीत कारखाना त्यावेळा उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत हा कारखाना व्यवस्थित चालावा शेतकऱ्याच्या मालकीवर. कारण कारखान्याचा ऊस कमी व्हायला आहे. ते फराळे कारखाना झाला, बाहेर ऊस कुठेही न्यायला शेतकरी संघटनेने परवानगी दिल्यामुळं आपली अडचण त्याच्यामध्ये झालेली आहे. तरीसुद्धा जास्त उत्कर्षण झालं तर कारखाना चांगला चालेल, सगळा खर्च त्यात भागेल अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. पुन्हा आम्ही एकत्र जाऊन हा कारखाना चांगला चालवायच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. जिल्हा बँकेतनं मुस्लिम साहेबांनी फार मोठी मदत केली गेल्या 6 वर्षामध्ये आम्हाला. वेळोवेळी लागेल त्या ठिकाणी त्यांनी पैसे दिले, अडचणीतनं दिले, देता येत नाही तरीसुद्धा मार्ग काढला. नाबार्डनं ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला मार्ग काढला. म्हणून आम्ही कारखाना चालवू शकलो आणि पुढेही कारखाना काढायच्या दृष्टीनं EY साहेब आहेत, ते बँकेत आहेत, अनेक वर्षे माजी चेअरमन आहेत. आम्ही सगळी मिळून त्याला मदत करू. आम्ही दोघंही बाहेर आहेत, ते उभारणार आहेत, त्यांचा कारखान्यात क्षेत्रात गाव नाही आणि मी बाहेर आहे. मी फॉर्म भरला किंवा आमच्या घरात कुणी भरलेलं नाही. कारखाना चालवायच्या दृष्टीने प्रयत्न करू. आता तर ठरले पुढेही राहील, काय अडचण आहे ना. आमची तयारी आहे, आम्ही तयार आहे. EY साहेब नाही म्हटले, क्रांती नाही म्हटले, आम्ही काय करणार त्याला. आम्ही तयार कशाची चौकशी करा, आम्ही तयार आहे. कारखान्याची कशाही मार्फत चौकशी करा, सगळी तयारी आहे, काही अडचण नाही. आमचाही झालाय काल चालू. चला. मराठवाड्यात कुणबी नोंदणी शोधण्यासाठी राबवण्यात आलेली मोहीम संपूर्ण राज्यभर मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले, मराठवाड्यात तपासण्यात आलेल्या नोंदणीच्या धर्तीवर कुणबी नोंदणी तपासण्यासाठी मिशन मोडवर मोहीम राबवा. त्यासाठी सर्व विभागांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कार्यवाही गतिमान करा. त्याचबरोबर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. कुणबी नोंदणीच्या अभिलेखाचे तसेच मोडी उर्दू लिपीतील अभिलेखांचे भाषांतर करून डिजिटायझेशन करून संवर्धन करा. यासाठी पुराभेखालिकार कार्यालय व शिवाजी विद्यापीठाचा भाषा विभागाच्या माध्यमातून अधिकृत मोडी लिपी भाषिक वाचक यांची मदत घ्या, अशी सूचनाही त्यांना यावेळी कुणबी नोंदणी तपासणी करताना कोणकोणते अभिलेख तपासावे तसेच याबाबतची कार्यपद्धती कशा पद्धतीने राबवावी याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या नोंदणी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी असणार आहेत. कोल्हापुरात पाण्याचे संकट भयानक होत आहे. बालिंगा उपसा केंद्रातील दुरुस्तीचे कामामुळे कोल्हापूरच्या काही भागात गेले 15 दिवस पाणी पुरवठा बंद आहे. या सर्वातून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूरकरांनी आंदोलन केले. प्रशासनाला धारेवर धरले तरीही अजूनही पाणीपुरवठा सुरू झाला नाही. प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करण्याचा सोय केली, पण त्याचे नियोजन नसल्याने टँकरने पाणी वेळेत उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीला संतापलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई यांनी जल अभियंत्याच्या घरासमोर त्यांचे घरातून पाणी मागून घेऊन त्यांनी चक्क अंघोळ केली. तसेच ब्रश करून चोळीही भरली. पाण्यासाठी टँकरने पुरवठा काही मर्जीतील लोकांनाच केला जातो असा आरोपही त्यांनी केला. पाणी पुरवठा लवकरच सुरू झाला नाही तर सामूहिक अभंगस्थान करू असा इशारा त्यांनी दिलाय. कोल्हापूरमधील लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीनं दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये एअरविंग NCC विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती.
पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी आपल्या NCC कॅन्डिडेटचं कौतुक केलंय. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबद्दल विशेष उल्लेख केलाय. रॅली ही मेन राजाराम हायस्कूल या ठिकाणापासून सुरू होऊन जैन बोर्डिंग येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी प्रायव्हेट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका VL डेळेकर, उपमुख्याध्यापक GS जांभळीकर, पर्यवेक्षक PM जोशी तसेच जिमखाना प्रमुख गणबावले यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी KMT कर्मचारी मंगळवारच्या मध्यरात्रीपासूनच म्हणजे बुधवारपासून संपावर जाणार आहेत. म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने महापालिका प्रशासनाला त्या संदर्भात पत्र दिले आहे. युनियनचे अध्यक्ष आणि निशिकांत सरनाईक यांनी ही माहिती दिली. KMT कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू करा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा, नवीन दुरुस्त केलेल्या वेळापत्रकांची अंमलबजावणी करा आदीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले. जुना बुधवार पेठेत ब्रह्मपुरी येथे बंद घर फोडून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीतील 2 तोळ्याचा लक्ष्मी हार आणि 3 ग्रॅमचे कानातले असा सुमारे 1.25 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार 31 ऑक्टोबर ते सोमवार 6 नोव्हेंबर सकाळच्या दरम्यान घडला. या दरम्यान घरमालक मनोहर रामचंद्र माळी भोसले ब्रह्मपुरी जुना बुधवार पेठ यांनी सोमवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यवसायानिमित्त घर बंद करून बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उचकटून आतील कपाटातील ऐवज लंपास केला. जिल्ह्यातील 5,76,644 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित केला जाणार आहे. 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तर प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणा डाळ, मैदा आणि पोहे असा 6 वस्तूंचा संच प्रति कार्डधारकाला प्रत्येकी 1 संच 100 रुपयाला दिला जाणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात 10 पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होत्या. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीता नेर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यादीसह अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी प्रवासी वाहतूक संस्थांकडे वापरण्यात येणाऱ्या डिझेलवरील बसेसला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक CNG LNG बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील इलेक्ट्रॉनिक बसेस राज्यातील सर्वच प्रमुख मार्गावर धावत आहेत. त्यानंतर आता या इलेक्ट्रॉनिक बसेस ग्रामीण भागातील जे मार्ग तालुक्याच्या ठिकाणापासून जिल्ह्याच्या ठिकाणात जोडले गेलेले आहेत अशा मार्गावर या बसेस प्रवाशांना सेवा देणार आहेत. कोल्हापूर विभागातून पहिल्या टप्प्यात 22 बसेस येणार आहेत. या नव्या बसेस 12 मीटर आणि 9 मीटर लांबीचे असणार आहे. 12 मीटर लांबीची बसेस 300 किलोमीटर जाऊ शकणार आहे, तर 9 मीटर लांबीची बस 200 मीटर धावू शकणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस दाखल होऊ शकतील असा अंदाज आहे. दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांकडून भाडेवाढ केली जात आहे. त्यातच आता ST महामंडळाने देखील 8 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 10% भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भूर्दंड बसणार आहे. दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी उद्या बुधवारपासून मंडळाकडून पुणे मार्गावर 220 जादा बसेसची सोय केली आहे. दिवाळीनंतर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेऱ्या ऑनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत. दिवाळीसह भाऊबीज सणासाठी प्रवासी गतीनुसार जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण मार्गावर जादा वाहतूक केली जाणार आहे. राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून मुंबई, पुणे, बीड, परभणी, अक्कलकोट, तुळजापूर, बंगळुरू अशा विविध मार्गावर जादा वाहतूक केली जाणार आहे. संगीत रसिकांच्या साथीने दरवर्षी दिवाळीचा पहाटेचा आनंद द्विगुणित करण्याची परंपरा गुणीदास फाउंडेशनने गेली अनेक वर्ष जपली आहे. यंदाच्या दिवाळीत शनिवारी पहाटे 6 वाजता कार्यक्रमाची सुरुवात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध कलाकार पार्श्वगायक ऋषिकेश रांडे, पार्श्वगायिका आनंदी जोशी आणि अभिनेता विघ्नेश जोशी या मैथिलीतून संगीत रसिकांच्या भेटीसाठी येणार आहे. ऋषिकेश रांडे यांनी अनेक मराठी, हिंदी आणि कोकणी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आनंदी जोशी आपल्या सुरेल आवाजाची जादू पेश करणार आहे.
दिवाळी पहाट हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने पणत्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. रसिकांना त्यामध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी शनिवारी पहाटे 5:30 वाजता रसिकांनी कार्यक्रमस्थळी यावे. तसेच प्रवेशिका असणाऱ्या रसिकांना लकी ड्रॉमध्ये सहभाग घेता येणार आहे. मैफलीचा आनंद लुटण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी पारंपरिक वेशभूषेत यावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गुणीदास फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराला लाभलेली चित्रपरंपरा, ब्रिटिश मराठाकालीन शस्त्राशस्त्रे असा इतिहासाचा प्राचीन ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या टाउन हॉलमधील उद्यानात शतकोत्तर वर्ष गाठलेल्या 150हून अधिक दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन केले आहे. 8 एकर जागेत विस्तारलेल्या या उद्यानात भद्राक्ष ही रुद्राक्ष वर्गीयातील वनस्पतीसह अमृतफळ, ब्रह्मदंडा, सीता अशोक, सीतारंजन, कदंबा, ताराफळ, कैलासपती, पुत्रावती, सुकुना, प्लॅटफॉर्म, शिरीष, करंज, गुलमोहर, रेन ट्री, सायकस पाम, ट्रॅव्हल पाम, पारुशिया, पिंपळ, महागणी, चाफ्याचे विविध प्रकार, बकुळा, बेरडा, पारकिया, कंपर आदी बहुउपयोगी 150हून अधिक वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे. या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून उपयोग केला जात आहे. याची माहिती बागेचे माळी रंगूमामा व दत्ता नाईक यांनी दिली आहे. यात भद्राक्ष, मधुमेहावरील दुर्मिळ, कंगोना, सीता अशोक, रंजन, ताराफळ, कैलासपती आर्द्रतः वनस्पतींचे जतन व संवर्धन केले जात आहे. अशा प्रकारचे राज्यातील एकमेव उद्यान आहे. तसेच दुपारच्या लहरी गारव्यामध्ये अनेक नागरिक या बागेचा लाभ घेत आहेत. कोण जेवणाचा डब्बा तर टाउन हॉलच्या बाजूला असलेले स्टॉल, तिथे मिळणारे पदार्थ ते नागरिक घेऊन शांत बागेत बसून खातात. अनेकांसाठी ही एक मनमिळावू जागा आहे. थकून भागून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेली पावले या बागेमध्ये विश्रांती घेतात. अनेक ज्येष्ठांच्या सुद्धा या बागेमध्ये गप्पा टप्पा रमलेल्या असतात.